श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जानेवारी 2026 वार रविवार. या दिवशी आहे रथसप्तमी. विशेष म्हणजे याच दिवशी रविवार असल्यामुळे आणि सूर्यजयंतीही असल्यामुळे या वर्षाची रथसप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली. त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असेही म्हणतात. मत्स्य पुराण, पद्मपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं. रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्तसप्तमी, पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखली जाते. रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी 5:32 पासून ते 7:12 काळ हा अत्यंत शुभ मानला जातो. या काळात स्नान केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या आजारातून मुक्त होतो. म्हणूनच या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. तर सूर्यदेवांची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11:13 पासून दुपारी 12:33 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात सूर्यदेवांची पूजा केल्याने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म माघ शुक्ल सप्तमीला झाला. सूर्य हा भगवान विष्णूंचा एक रूप आहे आणि या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सूर्य उत्तर दिशेकडे मार्गक्रम करतो, ज्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढतो. हा सण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून सुरू झालेले हळदी कुंकू कार्यक्रमचा हा शेवटचा दिवस असतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही वस्तू फेकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू बाहेर फेकायची, कोणत्या वेळेत फेकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. रथसप्तमीचा मुख्य उद्देश सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य, समृद्धी आणि पापमुक्ती मिळवावी. सूर्य हा जीवनाचा मूल स्तोत्र असून ग्रहांचा राजा आहे. या दिवशी पूजन केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात, रोगमुक्ती मिळते आणि जीवनात पैसा, संपत्ती आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच या दिवशी पूजा बरोबर काही जर आपण उपाय केले तर त्याचं अतिशीघ्र फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्या वेळेमध्ये आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता तुम्हाला जर या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करायचं, विधीपूर्वक देवांची पूजाही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर या उपायाला आपल्याला सुरुवात ही करायची. हा उपाय करण्याकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार ते म्हणजे खडे मीठ. मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे. पिवळी मोहरी सुद्धा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष
दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगासुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्याचबरोबर आपल्याला एक भीमसेनी कापूरचा तुकडा सुद्धा घ्यायचा. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा घ्यायचे. रथसप्तमीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर या सर्व वस्तू ज्या मी सांगितल्यात त्या आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायच्यात. आता ही वाटी घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. आता ही वाटी आपल्याला देवघरासमोर ठेवायची आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला एक वेळा नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं. आता हे नवग्रह स्तोत्राचं पठण तुम्ही कसं करणार, तर जर तुमच्याकडे स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये हे स्तोत्र आहे. आता पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला सहज हे नवग्रह स्तोत्र भेटून जाणार आहे. अगदी 2 ते 3 मिनटं लागतात या स्तोत्राचं पठण करण्याकरता. जर पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावा, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून सूर्यदेवांचं तसेच आपल्या स्वामी महाराजांचं स्मरण हे करायचं आहे. त्यानंतर ही वाटी आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा या ज्या वस्तू आहेत त्या उतरवायच्या. त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्यात. फिरवताना आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. की तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे. संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्यात. एकदा ह्या वस्तू आपण घरावरनं उतरवल्या की लगेचच आपल्याला आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला जायचं आणि या वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्यात. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्यामध्ये टाकू नका, कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो तुम्हाला कोणालाही द्यायचा नाही की त्याचा त्रास जो आहे तो कोणाला झाला नाही पाहिजे, याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची. एकदा ह्या वस्तू आपण फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही, याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आवर्जून संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते 7:30 या वेळेमध्ये लावायचा आहे. हा दिवा आपण मातीची पंती घेऊ शकतात की अगदी कणकेपासून दिवा तयार करू शकतात. या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला तिळाचं तेल हे टाकायचं. जेव्हा असं हे तिळाचं तेल टाकलेला दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, दान आणि हवन या 3 गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. तर संध्याकाळी प्रत्येकाच्या घरोघरी आवर्जून हवन हे झालं पाहिजे. आता तुम्ही तिळाचं होम करू शकतात. अगर तुम्हाला हा होम करणं शक्य नसेल तर आपण एक उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची मोठी पंती घ्यायची. आता तुमच्याकडे मातीची मोठी पंती नसेल तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे ती ठेवायची आहे. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत.
त्यावर आपल्याला 3 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा ठेवायच्यात, थोडेसे काळे तीळ ठेवायच्यात आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की निरंतर आपल्याला नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला किंवा प्लेटला ठेवायचं. कापूर प्रज्वलित असेल तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा. आता कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्यात. अशा रीतीने आपल्याला हे उपाय जे आहेत ते आज संध्याकाळी करायचेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.